सर. हा आमचा पॉडकास्ट आहे. मी सई नवाथे फ्रॉम SYBMM. मी स्वानंद मुगलीकर फ्रॉम SYBMM. आणि आम्ही एकमेकींचा इंटरव्ह्यू घेतोय कारण आम्हाला अजून कोणी मिळालं नाही. लेट्स बिगिन. कुठल्या प्रकारचे मूवीज आवडतात तुला? मला सगळ्या मूवीज आवडतात. मला तसं काही जॉनर रिस्ट्रिक्शन नसतो. मी काही बघीन, मला आवडलं तर आवडलं, नाही आवडलं तरी मला मजा येते बघायला. अच्छा, चांगलं आहे. गाणे कुठल्या प्रकारचे आवडतात? अगेन सगळी. मला जास्त चॉईसेस करण्यात वेळ जातो आणि मी करू नाही शकत. मी काही सिंग्युलर डिसाईड नाही करू शकत. हे शब्द मला मराठीत येत नाही. पण मला जर आवडलं तर मी ऐकेन, नाही आवडलं तर मी नाही ऐकणार. माझं पण तसंच आहे. आणि तू तसं कुठे जन्म झाला तुझा? दिल्लीत. दिल्लीत. मग त्यानंतर कुठे कुठे शिफ्ट झाली आतापर्यंत? ओके, त्याच्या दिल्लीत 2004 मध्ये माझा जन्म झाला होता दिल्लीत. त्याच्यानंतर 2005 आम्ही दिल्लीतच होतो. 6, 7 आणि 8 अर्धा वर्ष, सप्टेंबरपर्यंत हैदराबादमध्ये होतो. मग त्याच्यानंतर ऑक्टोबरमध्ये थायलंडला गेलो आणि 2010 एप्रिलमध्ये परत आलो हैदराबादला. तिथे होतो 2014 पर्यंत. मग 14ला दिमापूरला गेलो, तिथे 16 पर्यंत होतो. मग परत हैदराबादला गेलो, तिथे 18 पर्यंत होतो. मग वेलिंग्टनला गेलो, तिथे 4 वर्ष. UK मध्ये नाही, वेलिंग्टन एक हिल स्टेशन आहे कुनूर जवळ. अच्छा अच्छा. उटी जवळ. अच्छा. तिथे 4 वर्ष होतो. सो 18 ते 22. त्याच्यानंतर 1 वर्ष दिल्लीत आणि आता चंदीगड. खूपदा हैदराबादला खूप गेलोय. दोनदा झालं. हो. आपण जेव्हा ऍड बनवत होतो तेव्हा फायनल कट मध्ये मी तुझे डूडल्स बघितले होते. कधीपासून तू ड्रॉइंग करत आलीस? ड्रॉइंग मला लहानपणी तेव्हा फोर्सफुली टाकलं होतं क्लास. इंग्लिशमध्ये खूप पाहिलं ना. मला लहानपणी खूप फोर्सफुली टाकलं होतं ड्रॉइंगच्या क्लासमध्ये. पण नंतर मला स्वतःहून आवड डेव्हलप झाली आणि मी एलिमेंटरी आणि इंटरमिडिएट एक्झाम पण दिले होते. असंच त्याचे क्लास लावले होते मी. आणि मी पिंटरेस्ट करून एक ॲप आहे, ते त्याच्यावर बघून मी स्वतः ते इमिटेट करायचं ट्राय करते, म्हणजे सेम तसं बनवायचं. आणि तसं आवड निर्माण झाली आहे ते. आणि एक असं हॉबी सारखं ते एक झालं. इंग्लिश वर्ड्सच आले. चालतं. मोस्टली कॉन्व्हर्सेशन मराठीत होतं. 2-3 इंग्लिश वर्ड्स आले तर आपण सरांना सांगितलं की आपलं मराठी तेवढं चांगलं नाही. छंद बोलतात का? मला नाही माहित. मी आयुष्यातले पहिले 4 वर्ष मराठी बोलायचे. त्याच्यानंतर मी इंग्लिशमध्ये बोलायला लागले आणि मी मराठी फक्त माझ्या आजीशी बोलते. माझ्या आयुष्यात मराठी खूप कमी येतं बोलण्यात. सो आपल्याला जे शब्द येतात ते वापरायचे, नाही येतात ते इंग्लिशमध्ये बोलायचे. माझ्या लाईफमध्ये येतं पण तेवढं शुद्ध मराठी बोलायचा प्रसंग कधी आलाच नाही. प्रसंग ठीक आहे, चालतं. मोस्टली मराठीत बोलतोय ना, मराठीची असाइनमेंट आहे ही. अजून काय? तुला काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स येतात? मी 5वी का 6वी मध्ये पियानो क्लास चालू केला होता, पण ते नंतर पॅन्डेमिकमुळे ते कंटिन्यू करता आलं नाही. त्यांनी क्लास तेव्हा पॉज म्हणजे थांबवलं होतं. हो, कोविड जेव्हा सुरू झाला होता तेव्हा तू 9वीत होतीस? हां 9वीत होतीस. आणि मग 10th 10वी आणि 12वीचं अभ्यास. मी 11वीत होते. आमच्या 10वीच्या बोर्डच्या शेवटच्या दिवशी लॉकडाऊन सुरू झाला. 10वीच्या शेवटच्या दिवशी 10वीच्या बोर्ड संपले आणि आमचे खूप प्लॅन्स होते की पार्टी करू, पिकनिकला जाऊ, काही करू. सगळे माझ्या घरी आले होते कारण आम्ही स्लीप ओव्हर करणार होतो. आणि मग सगळ्यांच्या आईबाबांचा फोन आला, घरी या आत्ता. आणि मग सगळे गेले आणि आम्ही एकमेकांना भेटलोच नाही. मग नंतर 1 वर्षानंतर पण नाही भेटले? नाही, कारण मग त्याच्यानंतर सगळ्यांची पोस्टिंग आली, सगळे गेले वेगवेगळ्या जागेला. अच्छा, दुःखाचं. हो, पण तसं होत राहतं. आता सवय झाली त्याची आणि आम्ही अजूनही बोलतो. मग चांगलं. तुझं मागच्या वर्षीच्या फर्स्ट इयरचं
एक्सपिरियन्स कसा होता ह्या डिग्रीचा? पहिल्या वर्षी तर जास्त सब्जेक्ट्स माझ्या खूप आवडीचे नव्हते, पण लिटरेचर मला खूप आवडतं आणि अर्चना मॅम तर बेस्ट, मला खूप आवडतं. आत्ता पण मला जेव्हा वेळ असतो मी त्यांच्या फर्स्ट इयरच्या क्लासेसमध्ये जाऊन बसते. आत्ता मी FTNMPच्या क्लासमध्ये बसले होते, कारण त्यांना कम्युनिकेशन स्किल्स शिकवतात. कम्युनिकेशन हो, अपेरेंटली त्या BMM ला पण शिकवायच्या आधी आपल्या बॅचलाच काढलंय. पण चांगलं झालंय एका प्रकारे की लिटरेचर लिटरेचर शिकवणं चांगलं आहे. सो लिटरेचर मला खूप आवडलं. बाकीचे क्लासेस होते चांगले, मला सारा मॅमचे क्लासेस पण खूप आवडला. सब्जेक्ट तेवढे माझ्या इंटरेस्टचे नव्हते, पण सारा मॅम मस्त. आणि फ्रेंड्सला काय बोलते, एकदम विसरून गेले. मैत्रिणीसोबत पण मैत्रीण ते फिमेल झालं. मित्र मैत्रिणी. हा, मित्र मैत्रिणी कशा होते तुझे? माझे आधी पहिल्या सेमेस्टरमध्ये कमी होते, कारण सगळे मला घाबरायचे पहिल्या सेमेस्टरमध्ये. कारण मी क्लासमध्ये मागे एकटे बसायचे, कारण मी उंच आहे, मी पुढे बसू नाही शकत, नाही तर मागच्यांना काही दिसत नाही. आणि मला खूप एन्झायटी होते लोकांशी बोलायला. मी मागे जाऊन बसायचे आणि मी थोडी मोठी आहे सगळ्यांपेक्षा, त्यांना माझी भीती वाटायची. ते मला काल कळलं की माझ्या 2 मैत्रिणींना माझी खूप भीती वाटायची. मला वाटलं त्यांना माझ्याशी बोलायचंच नव्हतं, पण त्यांनी मला सांगितलं आता की आम्हाला तुझी भीती वाटायची. नाही आहे ना, पण हे असतं पेरेंट्स. तू खूप कॉन्फिडेंट आहे त्याच्याने बोलण्यावरून थोडा भीती कशाला? तेच म्हणजे अप्रोच म्हणजे बोलू तर शकतेस पण. हो, भीती वाटायची त्यात काय. पहिलेच एज सांगितलं होतं का? एजमुळे पण? हो, कारण आमच्या क्लासमध्ये सारा मॅमच्या पहिल्या लेक्चरला सगळ्यांचं त्यांनी विचारलं होतं की तुमच्याबद्दल काहीतरी, तुमचं नाव सांगा आणि एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगा. सो मी म्हणाले की ही माझी 2री डिग्रीची सुरुवात आहे, मी आधी याच्याआधी एका कॉलेजमध्ये होते आणि ते सोडून मी इथे आले. मग सगळ्यांना कळलं की मी 2 वर्ष मोठी आहे, पण मी सगळ्यात मोठी नव्हती, कारण आमच्या क्लासमध्ये आरव पण होता, तो माझ्याहून 2 वर्ष मोठा आहे. 24 ना? हो, नाही 23. गेल्या वर्षी तो माझ्याहून 3 वर्ष मोठा, नाही 2 वर्ष. ह्या वर्षी ही इज टर्न 23. आपल्याला भेटून 1 वर्ष झालं. हो, कोप कॅम्प. हो, आपण आधी लिटरेचर मध्ये पण भेटलो होतो. लिटरेचर मध्ये स्टार्टिंग मध्ये? हो. काय बोललो होतो? काहीतरी करत होतो. आपल्याला एक असाइनमेंट मिळाली होती. नाही, पण ती मी संजना बरोबर केली होती. मला वाटतं पहिले आपण बोललो कॅम्प मध्ये. कोप मध्येच पहिले. हो, म्हणजे लिटरेचर मध्ये होतो, पण तेवढं इंटरॅक्शन म्हणजे बोलणं कमी होतं तेव्हा. कोप मध्ये जास्त ओळख, कारण त्या खूप मोठा ग्रुप होता. हो, आणि मीच बी मधून मीच होते वाटतं, मी किंवा अजून एकच पर्सन. हो, मी आणि मनस्वी. हो, आणि मनस्वी तर आहेच. मग तुझ्या आयुष्यात आतापर्यंत काय म्हणजे इंटरेस्टिंग किंवा वेगळे असे गोष्टी घडल्या तसं? सो मी 10 वर्षाची होते तेव्हा दिमापूरमध्ये हॉर्स रायडिंग करायचे, आणि तिथे स्कूलमध्ये शिकवायचे का? नाही, बाहेर असंच एक्स्ट्रा करिक्युलर. तिथे एक स्टेबल होतं आणि एकच घोडा होता, बाकी सगळे पोनीज होते, कारण मुलं जास्त करायची तिथे, मोठ्याला वेळ नव्हता. आणि तिथे 2 पोनीज होते जे खूप हे कठीण होते कंट्रोल करायला. आणि मी आणि माझा भाऊ आम्हाला नीट कंट्रोल करताना लोकांनी बघितलं आणि बाकी कोणीही करू शकलं नाही, म्हणून आम्हाला ते पोलीस परमनंटली असाइन केले की आता तुम्ही जेव्हा याल ह्याच्यावरच बसा, तुम्हीच हँडल करणार याला. आणि मग त्याच्यामुळे मला वाटलं की मी चांगलं करते. आणि मग आम्ही वेलिंग्टनला जेव्हा गेलो, तिथे वेलिंग्टनमध्ये स्टेबल खूप मोठं आहे, नॅशनल स्टेबल येते, आर्मीचं नॅशनल स्टेबल येते, खूप घोडे असतात, पोनीज कमी आहेत त्यांच्याकडे. सो मी तिथे परत सुरू केलं 9वीत. आणि एक सिस्टम असते ज्याला लंजिंग म्हणतात, की तुम्ही जेव्हा नवीन सुरू करताय तेव्हा घोड्याला तिथेच थोडं फिरवायचं आणि तो बांधलेला असतो, सो दॅट काही झालं तर तुम्हाला जास्त लागणार नाही. तिथे जेवढा वेळ लागतो सवय करून घ्यायला तेवढा वेळ यू हॅव टू बी देअर, आणि त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन एसेन्शियली. सो मी करत होते, मला 3 दिवसच लागले, कारण मी त्यांना सांगितलं होतं मी आधी केलंय,
जनरली मला माहितीये काय करायचंय, फक्त 4 वर्ष झाली आहे आता, थोडी सवय करून घ्यायला लागेल. त्याच्यात एक घोडा होता असाइन्ड फॉर लंजिंग, त्याचं नाव प्रिन्स आहे. आता हा घोडा मी जेव्हा मरणार इन द फ्युचर, मी जेव्हा मरणार आहे तेव्हा माय लास्ट वर्ड विल बी कर्सिंग दिस हॉर्स. शिवाय मी त्या घोड्याला ज्या शिव्या देणार ना, ते पाडलं होतं का तुला? सांगते. मी जेव्हा लंजिंग करत होते तेव्हा मला दुसरा घोडा दिला होता ज्याचं नाव मार्कोस होता. तो रेसिंग घोडा आहे, खूप फास्ट जातो, म्हणून त्याला लंजिंग करता ठेवलं होतं, कारण बाहेर अजून कोणी त्याला कंट्रोल करू शकत नाही अनलेस यू आर ऑन अ ट्रॅक. आणि मग त्याच्यानंतर 3-4 दिवस झाले आणि मला ग्रॅज्युएट केलं आतमध्ये जाऊन मोठ्या राईडमध्ये करायला. तिथे खाली खूप सॉफ्ट माती असते की जर पाडलं तर काही लागणार नाही. आणि तिथे एक सिस्टम होती की महिन्यातनं एकदा सगळे घोडे घेऊन हिल्समध्ये राईड करता जायचं. ती राईड 3 पार्ट्समध्ये असायची. पहिली राईड होती जे खूप एक्सपिरियन्स्ड मोठे अडल्ट्स होते. दुसरी राईड होती जी खूप एक्सपिरियन्स मुलं होती आणि जे नॉट एक्झॅक्टली एक्सपिरियन्स बट नॉट बिगिनर्स अडल्ट्स होते. आणि तिसरी राईड होती जी न्यू बिगिनर अडल्ट्स अँड चिल्ड्रन. सो अशी राईड होती आणि मला तिसऱ्या राईडमध्ये ठेवलं होतं कारण मी तेवढी एक्सपिरियन्स नव्हते की मी दुसऱ्या राईडमध्ये जाईन. आणि मग त्यांचं टायमिंग थोडं 10-10 मिनिटांनी केलं होतं. पहिली राईड गेली, मग त्याच्यानंतर 10 मिनिटांनी दुसरी गेली, मग त्याच्यानंतर 10 मिनिटांनी तिसरी गेली, सो दॅट रस्त्यावर काही ऍक्सिडेंट होणार नाही. आणि घोडे जेव्हा फास्ट जातात, पळतात म्हणजे लवकर जेव्हा गॅलप करतात, गॅलप आता मला मराठी शब्द माहिती, उडी मारतात ना? नाही, गॅलप इज रनिंग, उडी मारणं इज डिफरंट, दॅट इज ड्रेसाज. हिंदीमध्ये नाही, हिंदीमध्ये दॅट इज दौडणार, हिंदीमध्ये ते अलंकार होतो, मग अलंकार होता तो. पण पहिली राईड गेली, दुसरी राईड गेली आणि आम्हाला कळलं की दुसऱ्या राईडला मध्ये हिल्समध्ये एक झाड पडलं होतं, ते थोडे हळू झालेत म्हणून आम्हाला थोडं अजून 5 मिनिटं थांबून त्याच्यानंतर आम्ही जाऊ शकतो. पण तोपर्यंत पहिली राईडची गॅलप सुरू झाली होती आणि पहिली राईड इज दी ओनली वन अलाउड टू गॅलप, कारण त्यांना कंट्रोल येतो नीट. बाकीचे यू हॅव टू स्टॉप ॲट अ कॅन्टर. घोड्यांचे पेसेस असतात वेगळे. सो पहिलं वॉक, त्याच्यानंतर ट्रॉट, थोडं असं जे वरखाली होतं दॅट इज अ ट्रॉट. त्याच्यानंतर कॅन्टर इज लाईक जॉगिंग आणि गॅलप इज पळणं. सो पहिली राईड इज दी ओनली वन अलाउड टू गॅलप. दुसरी राईड कॅन्टर पर्यंत जाते, तिसरी राईड ट्रॉट पर्यंत जाते आणि मोस्टली चालतच जाते कारण मुलं पहिल्यांदा करतात आणि हे सगळं. सो पहिल्या राईडची गॅलप सुरू झाली आणि ह्या राईड करता मला प्रिन्स दिला होता. मी बसलीये त्याच्यावर, आम्ही सगळे 12 घोडे घेऊन उभे होत तिथे. तिसरी राईड वॉज 12 लोक. आणि गॅलपचा आवाज आला आणि प्रिन्स खूप चिडला कारण त्याला पण करायचं होतं. असं तो वर खाली पाय मारायला लागला, मला फेकायचा प्रयत्न करत होता. हा, आणि आम्ही रस्त्यावर थांबत होतो आणि आमच्या समोर एक भिंत होती विथ रॉक्स. लागलं नाही ना? रॉक्स अशी भिंत होती आणि लूज दगड होते ते मोठेवाले. मी धरत होते टाईट सो दॅट मी पडणार नाही. आणि त्यांनी एक अशी मारली लाथ मागून, मी उडत गेले इन टू द वॉल आणि मग खाली पडले ब्लॅक आउट. 10 मिनिटानंतर हो 10 मिनिटानंतर मी कोणाच्या तरी गाडीत उठले आणि त्यांनी मला सांगितलं डोंट वरी, आपण हॉस्पिटलला जातोय, तुझ्या पेरेंट्सना कॉल केलाय, ते येत आहेत. आणि मग मला नंतर कळलं की हे सगळं केल्यावर प्रिन्स पळत गेला, परत स्टेबललाच गेला, त्यांनी काही अजून केलं नाही. त्याला परत जायचं होतं, त्यांनी मला टाकलं आणि गेला तो. सो मी जेव्हा मरणार आहे तेव्हा मी त्याला एवढ्या शिव्या देणार. चांगलं झालं, एकदम खूप जास्त लागलं नाही. हो, 10 मिनिटं मला आठवत नाही काय झालं, पण काही झालं नाही, लागलं नाही जास्त. पण असा हा घोडा आहे. माझा पण एक किस्सा होता. आम्ही काश्मीरला 2017 मध्ये गेलो होतो. तेव्हा मी 5वी झाली होती माझी, समर वेकेशन, 5वीच्या उन्हाळ्याची सुट्टी. तर तेव्हा आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिकडं पहलगाममध्येच आम्ही ऍक्च्युली गेलो होतो. पहलगामचे तिकडं जे व्हॅलीज आहेत ते खूप
मध्ये असं ते पाणी नदी असते तिकडून थोडंसं खूप कमी पाणी असतं, पण असं स्लिपरी रॉक्स असतात, स्लिपरी दगड असतात. तर आम्ही तिकडून जात होतो आणि गाईड पण 3, आम्ही माझे आई बाबा मी आणि आम्हा 3 घोड्यांना फक्त, आणि घोड्यावरून जायचं असतं ना, तर तिघांना फक्त 2च गाईड असतात 3 घोड्यासाठी. तर माहित नाही ते पाण्यावरून आम्ही जात होतो, माझा घोडा घसरला, बाजूला एकदम दगड होते आणि एक साईडला थोडं दरी होती. थँकफुली काही लागला नाही मला, पण घोडा पूर्ण असं पडला घसरून, पूर्ण हॉरिझॉन्टल, आणि मला पण काही लागलं नाही, ते चांगलं झालं. बरं. कारण बाजूला एकदम मोठे मोठे दगड होते, ते डोंगराचे दगड. तेव्हा पण मला फर्स्ट एक्शन रडणं होतं, कारण तेव्हा मी काही पण असं झालं तर रडायचे लहानपणी. मग असं झालं. माझा अजून एक किस्सा होता घोड्यावर. तिथे अशीच एकदा राईड मध्ये मी दुसऱ्या घोड्यावर होते. तो ठीक आहे, मला जास्त प्रॉब्लेम नाही आहे त्या घोड्याशी. राईड होती आणि हिल्स मध्ये जेव्हा करतो तेव्हा खूप बारीक रस्ता असतो, सो लाईन मध्ये जायला लागतं, एकच्या मागे एक मागे एक, असे 12 लोक, आणि मी मध्ये होते लाईनच्या मध्ये, माझ्या आधी 6, माझ्या नंतर 6, आणि थोडं पाणी होतं कारण आधीच्या रात्री पाऊस पडला होता. तो गेला तिथे उभा राहिला आणि पाणीच थांबला. आता मी त्याला लाथ मारते, चल मागे लोक आहेत, चल चल चल. मागचे घोडे इरिटेट होत आहेत, ते पण आवाज करतायत. गाईड नव्हतं नाही, कारण आम्ही असं, हे टुरिस्टचं हे नव्हतं ना, हे आमचं हॉर्स रायडिंगच होतं. तो उभा राहिला तिथे 2 मिनिटं उभा राहिला, मी त्याला लाथा मारतीये, तो काही करत नाहीये. आमचा जो राईड लीडर होता माझ्या 7 लोक पुढे, त्यांनी टर्न करून मागे येऊन त्यांनी पण लाथा मारला त्याला, तरी हलत नाहीये तो, आणि मग तो बसला पाण्यात बसला. तो माझे पाय ओले झाले पूर्ण. मध्ये उतरू नाही शकत नाही, कारण जंगलच्या मध्ये कुठे उतरणार. तो बसला, माझे पाय ओले, सॅडल सगळं ओलं झालं, कोणी काही करत नाहीये कारण तो हलत नाहीये. आणि मग फायनली 5 मिनिटांनी तो उठला आणि मग आपण नाही, असंच मध्ये बसला तो आणि असंच उठला. मूड बदलला त्याचा. सांगण्यावरून तुझ्या असंच वाटतंय की घोड्यांचं मूड खूप असतो. हो असतो नक्की. तू इथे हॉस्टेलमध्ये राहते, तर तुझं इथं एक्सपिरियन्स कसं होतं आतापर्यंत? माझं हॉस्टेल छान आहे, चांगलं आहे, सगळं मस्त आहे. माझ्या रूममेट्स वेगळीच कहाणी आहे त्यांची. तिघी माझ्याहून 1-2 वर्ष मोठे आहेत. ते मास्टर्स फायनल इयर मध्ये आहेत. नाही, त्यांचं कॉलेज माहित नाही मला, मी त्यांच्याशी बोलत नाही हे सगळं कळायला. इंटिरियर डिझाईन मध्ये. आणि आर्ग्युएबली पूर्ण जगात दे आर द वर्स्ट पीपल टू लिव्ह विथ. कशामुळे सांगायला आवडेल का? आवडेल, प्रयत्न होऊ शकतो. त्या खूप वेप करतात खोलीत, आणि मी त्यांना 8 वेळा सांगितलंय की मला श्वास घ्यायला त्रास होतो, नका करू, आणि त्या तरी ऐकत नाही. रात्री सकाळी 4 पर्यंत त्यांचे लाईट, गाणी, आवाज चालू असतात. मला सकाळी 6 वाजता उठायचंय कॉलेजला यायला. त्यांचं कॉलेज मास्टर स्टुडंट्स आहेत म्हणून आठवड्यातनं 3 वेळा दुपारी 3 वाजता. माझं कॉलेज झाल्यावर मी सकाळी 6ला उठते, तयार होते, निघते, कॉलेज करते आणि परत जाते, आणि त्या तरी झोपलेल्या असतात. आणि मग त्यांची अपेक्षा आहे की मी पडदे नाही उघडायचे, लाईट नाही लावायचे, एसी नाही लावायचा कॉलेजहून आल्यावर. आणि कारण त्या 3 आहेत आणि मी 1 आहे, जे काय मला कंप्लेन करायचं आहे त्यांच्याबद्दल, ते सांगतात नाही ही तर खोटं म्हणते, आम्ही असं काही केलं नाही. तसं बरोबर नाही पण त्यांचं वागणं. आणि ते हे म्हणतात, पण हॉस्टेलमध्ये त्या गेल्या वर्षी पण होत्या, या हॉस्टेलमध्ये सगळ्यांना माहितीये की हे करतात, म्हणून त्या म्हणतात नाही नाही ही खोटं बोलते. सगळे ऐकून घेतात आणि मग सगळे मला नंतर सांगतात आम्हाला माहितीये की तू खोटं नाही बोलत आहे. त्यांना काही कळत नाही. हो, कारण त्यांनी गेल्या वर्षी पण हेच केलं होतं. गेल्या वर्षी एका खोलीत फक्त त्या तिघी होत्या म्हणून अजून कोणाला त्रास नाही झाला. आता तो त्रास तुला होतोय, पण आम्हाला माहितीये तू खोटं नाही म्हणतेस. पण त्यांना त्रास होत नाही म्हणून ते काही करत नाही. हो,
कारण आफ्टर ऑल म्हणजे लोक स्वतःबद्दलच विचार करतात. काय लोक आहेत, अशी लोक आयुष्यात कसं काही करतात मला कळत नाही. 22 वर्षाची लोक, त्यांना कळत नाही की तुम्ही जेव्हा दुसऱ्या कोणाबरोबर हा. राहताय तेव्हा थोडी बाउंडरीज असायला पाहिजे, हम्म. हे त्यांना अजिबात कळत नाही. आमचा एक छोटासा फ्रीज आहे खोलीत आणि फ्रीजच्या जवळच्या टेबलावर माझं सामान असतं. त्यांनी फ्रीजच्या आत सगळी जागा घेतली, मला फ्रीजच्या आत जागा अजिबात नाहीये. त्यांनी फ्रीजच्या वरची जागा घेतलीये. त्यांचं सामान एवढं इथे तिथे साचलंय. ठेवलंय हा. की ते आता माझ्या टेबलवर पडतं. तेव्हा ओरडते ना तू, ओरडू नाही शकत ना, कशामुळे? कारण मी ओरडले तर त्या म्हणतील तू ओरडतीयस, आम्ही काही ऐकणार नाही, तू असंच करतेस, तुझं राग येतोय तुला आणि आम्ही काय केलं नाही. असं त्यांचं काहीतरी फोडून टाकायचं, हे तू काहीतरी फोडून टाक. करायचंय मला, पण ते केलं तर त्यांच्याकडे प्रूफ असेल की तिने त्यांनी आमचं काही नाही. जसं- फॉर्च्युनेटली आता मी अच्छा ते लॉ नाही शिकत. मला वाटलं इंटिरियर डिझाईन वाली लोक आहेत हे. नाही, म्हणून ते नाही तर मला वाटलं प्रूफ नाही दिसू देत नाही, कारण प्रूफ असलं लॉ वाले लोक थोडे काय कशी लोक आहेत ही. ह्यांच्यापेक्षा ॲनिमल्स वगैरे ते खरंच. जानवर. मी माझ्या आईबाबांशी बोलत होते परवा, हेच सांगत होते काय काय चाललंय. आणि खरंच म्हणजे केव्हमॅन, हा हा त्यांचा सिव्हिक सेन्स इज वर्स देन केव्हमॅन. समजते. काही सेन्सच नाहीये त्यांना. हो. सॉरी अबाउट द हॉस्टेल रँट. तुला कसले पिक्चर आवडतात? मला पण कुठल्याही प्रकारचे आवडतात, पण सध्या मी जास्त जुने थोडे 20 वर्षात पहिलेचे बॉलिवूडचे किंवा कोरियन मूवी जास्त बघते. तसं सगळ्यात रिसेंटली कुठली पाहिली होती? सगळ्यात रिसेंटली हे एडिट करते, पण विसरले मी, लक्षात करते. एडिट करायची गरज नाहीये. थोडं नाही ते गॅप मध्ये पडेल ना विचार करताना. हा, ठीक आहे. तू म्हणालीस ना विचार करतेस. बघितली तर होती, पण एकदम विचारल्यावर एकदम ब्लँक होऊन जातं. होतं, सगळ्यांचं होतं. अच्छा, खोसला का खोसला ना? बघितलीस? आमचं ते प्रोजेक्ट होतं ना आता, हो. फिल्म स्टडीज मध्ये प्रोजेक्ट होतं म्हणून. बघितलीस तू? हा, खूप चांगलं होतं. मी नाही बघितली. आमचं बघावं लागलं म्हणजे, पण चांगली हा. मूवी होती. त्याच्याकरता मी लक बाय चान्स बघितली पहिल्यांदा. हा, मला तुला खूप आवडली. मला आवडली. बाकी माझ्या ग्रुप कशाबद्दल आहे थोडं सांगशील का? नाही. मला खूप आवडली. बाकीच्या ग्रुपमध्ये बाकीच्या लोकांना तेवढी नाही आवडली, त्यांना खूप हळू वाटली. होती थोडी, slow paced. पण थोडी सिरियस आहे म्हणून हम्म. मला आवडली. पण आता काय? आणि त्याच्यात फरान अख्तर आहे जो मला आवडतो. हम्म. आणि दिल धडकने तो पण केलं हो. होतं. जिंदगी ना मिलेगी दोबारा केलं. सगळे फराळ. आता त्याचीच बहीण आहे अच्छा, त्याची बहीण आहे? जोया अख्तर, त्याची बहीण आहे. माहित. बहीण भाऊ आहेत. ते मला एक कळत नाही. Nepotism. हो, ऑब्विसली. पण ते मला एक कळत नाही, एवढं काय प्रेम आहे बहीण भावाचं की सगळं काम एकत्र करायचं. मी माझ्या भावाबरोबर का काम करीन? तेच. 20 वर्ष घरी त्याचं थोवाड बघितलंय. हे नको मला. नाही, मला माझा भाव खूप आवडतो. पण असतं माहिती थोडं हो, काय पण म्हणजे ते भावाशी काय भावाबरोबर काय काम करायचं? ते कळलं एवढं खराब टँक बोलतो ना. हो ना. असं झालं असं म्हणून त्याला आता आम्ही जर पॅरेंट्स असं बोलत केलं, असेल तर तू तिला घेऊन टाक. जर मी माझ्या भावाशी आम्ही एकत्र काम केलं आणि ते माझं नाव लावून झालं होतं आणि मग खराब निघालं, मी हा. त्यालाच ब्लेम करणार. हा. आणि आपलं नाव टॅनिश होतं. हा. भारतात तू कुठे फिरली शिफ्टिंग हे सोडून? माझ्या आईबाबांना ड्रायव्हिंग खूप आवडतं. सो आम्ही वेलिंग्टनहून जेव्हा दिल्लीला जात होतो तेव्हा आम्ही ड्राईव्ह करून गेलो ड्राईव्ह होतो. करून जायचे. अच्छा. आम्ही ड्राईव्ह करून गेलो होतो. 1 महिना लागला, कारण मध्ये आम्ही मुंबईत थांबलो होतो. अच्छा, तेच म्हटलं. नाही, मुंबईत थांबलो होतो मध्ये. पण जाताना कारवारला गेलो होतो. कारवारला 2 दिवस थांबलो होते. त्याच्यानंतर मला ऍक्च्युली आठवत नाही. मग डायरेक्ट मुंबईहून? नाही, केलं होतं. कारवार नंतर अजून एक स्टॉप होता. मग मुंबईत 2 आठवडे होतो. आजीकडे? हो, आजीकडे, काकाकडे. माझी आईची बहीण आणि बाबाचा भाऊ दोन्ही अच्छा, मुंबईतच बरोबर. आहे. सगळे मुंबईतच आहे. पूर्ण खानदान मुंबईतच आहे. तू भेटत नाही ना? मी जाते जाते. अच्छा. वीकेंडला. मी बोरेली मुलुंड ऑल्टरनेट मुलुंडला जाते तू? हो.
वीकेंड म्हणजे फ्रायडे. हो, फ्रायडे रात्री जाते आणि संडे रात्री दुपारी वगैरे येते. किती वाजता? रात्री नाही, संध्याकाळी कॉलेज नंतर अच्छा. थोडं जेवण झोपून मग जाते. मी ठाण्याला राहते माहिती आहे ना. हो, आपलं हे बोलणं झालंय. नाही मुलुंड. हो, माहिती आहे मला, आपलं हे बोलणं झालंय. मुलुंडचं माहित नाही मला. हो का, मी सांगितलं नाही सांगितलं. नाही, दुसऱ्या कोणाला तरी सांगितलं असेल. तुझ्या कुटुंबात तू दोन्ही बाजूने कुठं लहान आहे आणि कुठं मोठी आहेस? मी दोन्ही बाजूनी सगळ्यात लहान आहे. माझा भाऊ माझ्याहून मोठा आहे आणि माझे 4 कझन्स त्याच्याहून मोठे आहेत. सगळ्यात मोठी आमची कझन 33 वर्षाची आहे. तिची लहान बहीण 30 वर्षाची आहे. मग मावशीची मोठी मुलगी 27 वर्षाची आहे. तिचा लहान भाऊ 25 वर्षाचा आहे. माझा भाऊ 24 वर्षाचा आहे आणि मी 21 वर्षाचा. कोणाचं लग्न झालंय का त्यांच्या? हो, जी 30 वर्षाची आहे तिचं लग्न झालंय. ती आता US ला राहते. बाकी सगळे मुंबईतच आहे. अच्छा. तुझ्या कुटुंबात तू कुठे येतेस? मी आईच्या बाजूने मी सगळ्यात मोठी आहे ऍक्च्युली. माझी आई सगळ्यात मोठी आहे सगळ्या भावंडांपैकी. आणि माझ्या भावाच्या बाजूने मी सगळ्यात लहान आहे. माझ्यापेक्षा एक लहान आहे बहीण. बाकी मी सगळ्यात लहान आहे तिला सोडून. कारण माझे बाबा त्यांना 3 भाऊ आहेत मोठे. तर ते सगळ्यात लहान आहेत भावांपैकी, तर म्हणून मी तसं लहान आहे. पण आईच्या बाजूने मी सगळ्यात मोठी आहे कारण बाकी सगळे लहान आहे. माझी आई सगळ्यात पहिले जन्मले होते. किती वर्षाचे आहेत मग? खूप सारे. हो, किती वर्षाचे आहेत ते? आईच्या बाजूने सगळ्यात लहान किती वर्षाचे? कझिन्स पण. कझिन मध्ये तर प्रेग्नंट आहे. नाही, तुझ्या कझन मध्ये सगळ्यात लहान कोण आहे? मला वाटलं. नाही, तुझ्या कझन्स मध्ये सगळ्यात लहान कोण आहे? आय थिंक 6 वर्षाची आहे, 6 का 5 वर्षाची. पण एक मामी एक प्रेग्नंट आहे. तर अजून एक लहान भावंड कझिन मध्ये. हा, कझन. भावाच्या साईडला तसं सगळ्यात लहान 12 वर्षाचं असेल. आणि सगळ्यात मोठे? 34 UK मध्ये राहतात. एडिनब्राच बोलतात. हो, एडिनब्रा. बेटर दॅन US. हा, आता असायला. आणि त्याला मुलगी पण आहे. तर मी तसं मावशी पण झालीस तू. नाही, आत्या झालीस तू. हो. कुठं फिरायला आवडेल असं काही? नाही, मी घरी बसते. मी पण घरीच असते. मला इच्छा खूप असते फिरायची. मला नसतं. मला फ्रेंड्सच नाहीये फिरायला, म्हणून मला घरी बसायचं. मला मी फक्त म्हणजे picture बघायला balance बाहेर पाहिजे. जाते. मला जेव्हा जास्त फिरल्यावर मग घरीच बसा वाटतं. आणि जास्त घरी असल्यावर मग थोडं मला 2-3 महिन्यातनं एकदा बाहेर जायचं असतं. नाही तर मी पिक्चरला जाते. पैसे असते तर मी रोज पिक्चरला जात असते. जरी चांगलं असेल तरी मला पिक्चर बघायचे. कुठल्या प्रकारचं? कुठलाही चालेल. एकदम सह्यासारखं पण चालेल. चालतात. पण पैसे जातात ना. पैसे जातात. चष्म्याचा नंबर काय आहे तुझा? ह्याचं? चष्म्याचा नंबर काय आहे तुझा? आणि -4 असेल. काय होणार नाही. तसंच काहीतरी करू. कारण हे जे कोणी ऐकणार आहे ऍक्च्युली धन्यवादच करायला लागेल की हे ऍक्च्युली ऐकलं तुम्ही. मग इथं अर्धा तास झाला आहे म्हणून आम्ही इथेच संपवतो. आणि इथं संपवतो. इथेच संपवतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.